लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. 5 फेब्रुवारी रोजी मतदान, 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 16 जानेवारी ते 21 जानेवारी 2026 पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करायचे आहे. 22 जानेवारी रोजी 11 वाजेपासून नामनिर्देशन पत्र छाननी करून उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 23, 24, 27 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. 27 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजेनंतर चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे. जिल्ह्यात एकूण 63 जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीचे 126 गट क्षेत्रात निवडणूक होणार आहे. सोयगाव तालुक्यात 3 गट, 6 गण असून एकूण 87,747 मतदारसंख्या आहे. सिल्लोड 9 गट, 18 गण असून एकूण 2,78,874 मतदारसंख्या आहे. कन्नड 8 गट, 16 गण असून एकूण 2,58,080 मतदारसंख्या आहे. फुलंब्री 4 गट, 8 गण असून एकूण 1,27,823 मतदारसंख्या आहे. खुलताबाद 3 गट, 6 गण असून एकूण 85,307 मतदारसंख्या आहे. वैजापूर 8 गट, 16 गण असून एकूण 2,23,947 मतदारसंख्या आहे. गंगापूर 9 गट, 18 गण असून एकूण 2,97,764 मतदारसंख्या आहे. छत्रपती संभाजीनगर 10 गट, 20 गण असून एकूण 2,95,766 मतदारसंख्या आहे. पैठण 9 गट, 18 गण असून एकूण 2,47,745 मतदारसंख्या आहे. असे जिल्ह्यात एकूण 18,73,053 मतदारसंख्या आहे. तर 2,282 मतदान केंद्रांवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. प्रत्येक मतदाराला 1 मत जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागासाठी आणि 1 मत पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी द्यावे लागते. त्यामुळे एका मतदाराने 2 मते देणे अपेक्षित आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.